सत्ता स्थापनेसाठी दावा करावाच लागणार असं म्हटलेलं आहे उद्धव ठाकरेंनी। उद्याच्या बैठकीमध्ये सर्वानुमते इंडिया आघाडीचा पंतप्रधान पदाचा चेहरा ठरू असं काल उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं होतं। कोकणामध्ये शिवसेनेविरोधात मतदान झालं असेल यावर विश्वास नाही, नक्कीच काहीतरी गडबड असेल। नारायण राणेंच्या विजयावर उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधलाय। मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाच्या निकालाला ते चॅलेंज करणार आहेत अशी सुद्धा माहिती त्यांच्याकडून देण्यात आली आहे। एक गोष्ट मी पहिल्या दिवसापासून सांगतो आहे, इंडिया आघाडी म्हणून आम्ही जेव्हा एक आघाडी तयार केली त्यावेळेला सर्वप्रथम आमच्यापैकी कोणीही आपण स्वतः पंतप्रधान पदासाठी इच्छुक आहे या मताचं नाही। देशातली लोकशाही वाचवली पाहिजे, देशातलं संविधान वाचवलं पाहिजे आणि हुकुमशाहीपासून देशाला वाचवलं पाहिजे, ही एक आमची पहिली एकत्र येण्यामागची भावना होती। तीच भावना आजही कायम आहे। उद्या सर्वांच्या मताने इंडिया आघाडीचा नेता ठरवला जाईल पंतप्रधान पदासाठी आणि आम्ही सर्व सोबत असू। सत्ता स्थापनेसाठी दावा करायलाच पाहिजे। इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी मी उद्या दुपारनंतर जाईल, कारण बाहेरगावी जिंकलेले जे आमचे खासदार आहेत ते उद्या येतील। आज मुंबईतले खासदार मला भेटले, उद्या बाहेरगावचे खासदार येतील। सर्वात आधी संजय राऊतजी तिकडे जातील, त्यांच्याबरोबर आपले मुंबईतले खासदार अनिल देसाई, अरविंद हेही असतील आणि दुपारनंतर संध्याकाळच्या वेळेला मी दिल्लीमध्ये पोहोचेन।